जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे शिक्षकांना ज्ञानज्योती पुरस्काराचं वितरण। जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक महिला मंच धुळे जिल्हा शाखेच्या वतीने धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी कार्यक्रमाप्रसंगी साक्री आमदार मंजुळाताई गावित, डाएट प्राचार्य मंजुषा क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी गेंदीलाल साळुंके, पतसंस्थेचे गटनेते रवींद्र खैरनार, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे चेअरमन रवींद्र बोरसे, गस बँकेचे चेअरमन शिरीष बिरारी, पतपेढी पॅनल प्रमुख विनोद पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य बजावणाऱ्या उत्कृष्ट शिक्षकांना या ठिकाणी ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन करून अमूल्य योगदान देणाऱ्या या सर्व शिक्षकांना या ठिकाणी शिक्षण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी पोलीस, महसूल, आरोग्य विभागातील एसटी कर्मचारी सर्व महिलांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला। प्रत्येक विभागातील महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला। तर 17 शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तर कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे विभागीय सचिव रवींद्र देवरे, जिल्हाध्यक्ष व राज्य प्रभारी संघटक भूपेश वाघ, जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश काकडे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, कोषाध्यक्ष नानू माडी, प्रमुख संघटक कमलेश चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष दीपा मोरे, महिला जिल्हा सरचिटणीस प्रतिभा वाघ, महिला कार्याध्यक्ष सुरेखा बोरसे, महिला कोषाध्यक्ष रंजना राठोड, महिला प्रमुख संघटक वैशाली बच्चाव, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ पाटील, किरण चौधरी, गुलाब वाघ, जिल्हा संघटक खुशाल चित्ते, मधुकर देवरे, प्रसिद्धी प्रमुख मुरलीधर नानकर, कार्यकारिणी सदस्य सुमन साळुंके, भारती बदाने, सुनीता देवरे, दीपक कुवर, हनुमान दास बैरागी, अशोक बडगुजर, गौतम बाविस्कर, ललित वाघ, ईश्वर बैसाने आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर यावेळेस मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग व विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला या ठिकाणी उपस्थित होत्या।